नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोदय कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राची जनगणना 2011 ह्या टॉपिकवर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे क्लिक करून पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे यासारखे काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, 2011ची जनगणना ही एकूणातील कितवी जनगणना आहे? 2011ची जनगणना ही एकूणातील कितवी जनगणना आहे? तर ही जनगणना 15वी आहे, एकूणातील 15वी जनगणना. तर ह्या जनगणनेला सुरुवात 1872 साली झाली होती. 1872 साली लॉर्ड मियोच्या काळात ही सुरुवात झाली होती. तर ही एकूणातील 15वी जनगणना आहे आणि स्वातंत्र्यानंतर जर विचारली ही कितवी जनगणना आहे, तर ही स्वातंत्र्यानंतर 7वी जनगणना आहे, एकूणातील 15वी. दुसरा प्रश्न, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्राचा देशात लोकसंख्येच्या बाबतीत टिंबटिंब क्रमांक लागतो. तर महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो, पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर आहे. तर पहिला क्रमांक कोणाच लागतो? यूपीचा, यूपी, त्यानंतर महाराष्ट्र, यूपी नंतर महाराष्ट्र, त्यानंतर बिहार, त्यानंतर पश्चिम बंगाल. अशा प्रकारे क्रमांक लागतो, यूपी, महाराष्ट्र, बिहार, त्यानंतर पश्चिम बंगाल. 3 नंबरचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या जिल्ह्यांनुसार दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील लोकसंख्येनुसार दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा हा पुणे जिल्हा आहे. 2 नंबरचा पर्याय इथे योग्य आहे. तर बघा, महाराष्ट्राचा लोकसंख्येनुसार 2011 सालच्या जनगणनेनुसार ठाणे हा सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा येतो. ठाणे, त्यानंतर पुणे, त्यानंतर मुंबई उपनगर आणि नाशिक, याप्रमाणे हा उतरता क्रम आहे. ठाणे, पुणे, मुंबई उपनगर आणि नाशिक. ठाणे जिल्ह्यामध्ये, एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 10% लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्यामध्ये राहते. 4 नंबरचा प्रश्न, देशाच्या एकूण लोकसंख्येच्या टिंबटिंब टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. देशाच्या एकूण किती लोकसंख्या ही महाराष्ट्रात राहते? तर 9.3% लोकसंख्या ही महाराष्ट्रात राहते. 5 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा कोणता? महाराष्ट्राची सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता? तर मुंबई उपनगर हा महाराष्ट्राची सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा आहे. तर याची घनता आहे 20,980 इतकी लोकसंख्येची घनता आहे. तर आता ही लोकसंख्येची घनता म्हणजे काय? तर लोकसंख्येची घनता म्हणजे दर चौरस किलोमीटरमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या, याला म्हणतात लोकसंख्येची घनता. तर सर्वाधिक लोकसंख्या आहे ही मुंबई उपनगर, त्यानंतर मुंबई शहर, ठाणे, पुणे, अशा प्रकारचा क्रम लागतो. 6 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी घनता असणारा जिल्हा कोणता? लोकसंख्येची सर्वात कमी घनता असणारा जिल्हा हा गडचिरोली जिल्हा आहे. तर गडचिरोलीची लोकसंख्येची घनता ही फक्त 74 आहे, 74. त्यानंतर क्रमांक 1 तो सिंधुदुर्ग, चंद्रपूर आणि रत्नागिरी यांचा. 7 नंबरचा प्रश्न, 1951 साली महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती होती? 1951 साली महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता किती होती? तर ती पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे, 104 इतकी होती. आता 1951 सालीच का विचारलंय? तर ही भारत देश स्वतंत्र झाल्यानंतरची पहिली जनगणना आहे, त्यामुळे हा आकडा इम्पॉर्टंट आहे. 104 इतकी लोकसंख्येची घनता होती 1951 साली. 8 नंबरचा प्रश्न, 2001 साली महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती होती? 2001 साली महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती होती? तर ही 315 एवढी लोकसंख्या होती. ही आपल्या आधीची लोकसंख्या, कारण आता सध्या 2011ची जनगणना झालेली आहे. 9 नंबरचा प्रश्न, 2011 साली महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती होती? 2011 साली महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ही 365 इतकी होती. बघा, 2001 साली ही 315 होती, त्यानंतर 2011 साली म्हणजे 10 वर्षांनंतर ही 365 झाली. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या घनतेमध्ये कितीचा फरक पडलाय? 50चा. 50ने ही लोकसंख्याची घनता वाढली आहे. तर असा प्रश्न येऊ शकतो, 2001 ते 2011 दरम्यान लोकसंख्येची घनता कितीने वाढली? तर ती 50ने वाढली. 10 नंबरचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता? सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता? तर पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे, रत्नागिरी हा सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा आहे. तर इथं लिंग गुणोत्तर किती आहे? 1122 इतकं लिंग गुणोत्तर आहे. तर आता हे लिंग गुणोत्तर म्हणजे काय? दर 1000 पुरुषामागे असणाऱ्या स्त्रियांची संख्या, याला म्हणतात लिंग गुणोत्तर. तर सर्वाधिक लिंग गुणोत्तर रत्नागिरीमध्ये आहे, ते किती आहे? 1122, 11-22 असं लक्षात ठेवू शकता, 11-22.
रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग, गोंदिया आणि सातारा असा क्रम लागतो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया आणि सातारा क्रम पण लक्षात ठेवा. 11 नंबरचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता? सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा हा मुंबई शहर हा आहे. तर इथं किती लिंग गुणोत्तर आहे? तर फक्त 832 इतकं लिंग गुणोत्तर आहे. म्हणजे दर 1000 पुरुषांमागे फक्त 832 इतक्या स्त्रिया मुंबई शहरामध्ये आहे. तर असं का आहे? तर इथं पुरुषांचं स्थलांतर, बाहेरून येणाऱ्या पुरुषांचं स्थलांतर या मुंबई शहरामध्ये जास्त झालंय स्त्रियांच्या तुलनेने, त्यामुळे इथं लिंग गुणोत्तर इतकं कमी आहे. मुंबई शहर, त्यानंतर येतो क्रमांक मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे. 12 नंबरचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता? बाल लिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा हा गडचिरोली जिल्हा आहे. तर गडचिरोलीचं बाल लिंग गुणोत्तर किती आहे? 961 इतका आहे. 961. बघा, गडचिरोली नंतर क्रमांक लागतो गोंदिया, चंद्रपूर आणि रत्नागिरी यांचा. 13 नंबरचा आणि ह्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता? सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर हे बीडमध्ये आहे 2011च्या जनगणनेनुसार, बीडमध्ये. तर हे किती आहे? 807, फक्त 807 इतकं लिंग गुणोत्तर आहे. बीड नंतर क्रमांक लागतो जळगाव, अहमदनगर आणि बुलढाणा असा क्रमांक लागतो. तर हे आकडे नीट लक्षात ठेवा मित्रांनो. आणि आज आपण इतकेच प्रश्न पाहणार आहोत. इतर प्रश्न हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.